नमस्कार, स्वागत आहे तुमचं नूतन किचनमध्ये. आज आपण पाहणार आहोत रसगुल्ले कसे करायचे. इथे मी 250 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. आपण हे रेडीमेड पनीर घेतलेलं आहे, त्याच्यापासून करणार आहोत. पटकन अशी होणारी रेसिपी आहे. हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे करून घेऊ. छोटे असं छोटे तुकडे करून घालणार आहोत याच्यात. आपण इथे 2 ह्याच्यात बारीक करणार आहे, कारण माझ्याकडे मिक्सरचं भांडं छोटं आहे, त्याच्यामुळे मी निम्म पनीर घेतलेलं आहे. निम्म पनीर नंतर घेणार आहे. ह्याचं आधी बारीक करून घेऊया आपण. इथे आपण असं स्मूथली बारीक केलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण एक गोष्ट घालणार आहोत. इथे मी अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर टाकणार आहे. त्याच्यामुळे बाइंडिंग खूप छान येतं आणि रसगुल्ले यात आपण कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे, त्याच्यामुळे पाकात रसगुल्ले आपले सुटणार नाहीत. आपण उरलेलं पनीर सुद्धा बारीक करून घेणार आहोत. इथे आपण पाक तयार करण्यासाठी 1.5 वाटी साखर घेणार आहोत. ह्या वाटीने दीड वाटी साखर घेतलेली आहे आणि या वाटीनेच आपण 4 वाट्या पाणी घेणार आहोत. इथे आपण 1.5 वाटी घेतलेली साखर आहे ती घालून घेणार आहोत आणि पाण्याला चांगली उकळी काढून घेऊया. इकडे आपली साखर विरघळून पाण्याला उकळी येते, तोपर्यंत आपण इकडे पनीरचे गोळे बनवून घेऊया. आता याला मळत बसायचं नाही, आपल्या मिक्सरमध्ये चांगलं बारीक झालेलं आहे. त्याचा गोळा एकसारखा बनवून घ्यायचा आणि ह्याचे छोटे बॉल्स बनवून घेऊया आपण. आता जास्त मोठे बॉल्स बनवायचे नाही, कारण हे पाण्यामध्ये फुगतात, दुप्पट होतात. त्याच्यामुळे साधारण लिंबा एवढ्या आकाराचे गोळे बनवून घेऊया आपण. हे असे छोटे गोळे बनवून घेऊया. हाताला तेल सुटे पाहिजे असं आपण हे करून घ्यायचं आहे. हाताला चिकटलं नाही पाहिजे पनीर कसलंच. छान असा गोळा म्हणून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही. इथे आपली साखर पूर्ण विरघळलेली आहे, पाण्याला छानपैकी उकळलेले आहेत. पूर्ण साखर विरघळलेली आहे. इथे आपले गोळे बनवून तयार आहेत. साधारण 20 ते 25 गोळे झालेले आहेत आपले. आपण आता गॅस कमी करूया आणि याच्यामध्ये सगळे गोळे टाकून घेऊया. आपण आता याच्यावरती झाकण ठेवणार आहोत आणि गॅस बारीक करून 7 ते 8 मिनिटं ह्याला शिजवून घेऊया. रस पूर्ण आत उतरला पाहिजे रसगुल्ल्यामध्ये. आपलं रसगुल्ले शिजवून तयार आहेत. आपण हे थोडेसे थंड होऊन देऊया, नंतर काढून घेऊया. आपण हे आता बाउलमध्ये काढून घेऊया. फुगलेले आहेत, बघू शकता. आपले रसगुल्ले तयार आहेत. बघू शकता आपण कसं
किती मस्त असे झालेले आहेत सॉफ्ट, हे बघू शकता सर. आपण ह्याला 1-2 तासासाठी फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवणार आहोत. माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.